नवरात्र म्हणजे फक्त आरती, फुलं, जागरण, गरबा आणि दांडिया एवढंच आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तुम्हाला नक्की ह्या उत्सवाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळेल. तर तुम्ही हे पुष्कळ वेळा ऐकलं असेल की नवरात्र म्हणजे आपल्यातल्या स्त्री शक्तीची आठवण. देवीची 9 रूपं म्हणजे फक्त पुराणातल्या कथा नाहीयेत, तर आजच्या स्त्रीला समृद्ध करणाऱ्या 9 शक्ती आहेत, 9 गुण आहेत. मातेच्या 9 रूपांचा उत्सव साजरा करताना आपण स्वतःला विचारू शकतो, या 9 रूपांकडून मी माझ्या आयुष्यात कोणती शक्ती आणू शकते. मैत्रिणींनो, देवीची 9 रूपं आपल्या बाहेर नाहीत, ते आधीच आपल्या आत आहेत. नवरात्र म्हणजे त्या शक्तीला जाग करणं. तुम्ही स्वतःला समृद्ध करता तेव्हा तुमच्या घराचं, कुटुंबाचं, समाजाचं वातावरण आपोआप बदलतं. आजचा मंत्र आहे, मी देवीची कन्या आहे, माझ्यात सुद्धा 9 रूपं आहेत. आणि हे लक्षात ठेवा, तुम्ही एकट्या नाही, आपण सगळ्या सोबत आहोत. तर चला आपण सगळ्या मिळून ह्या वेळची नवरात्र सुवर्णमय करूया. या सगळ्या देवींकडून मिळणाऱ्या ह्या 9 शक्ती स्वतःच्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न करूया आणि देवीच्या आशीर्वादाने स्वतःचं आयुष्य समृद्ध करूया. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदात राहा.